नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्यासाठी सुरुची गहू श्रीरामा ॲग्रीजेनेटिक्स घेऊन येत आहे. श्रीरामा ॲग्रीजेनेटिक्सचे सुरुची गहू हे खाण्यासाठी नंबर 1 मऊ चपाती, चवीला उत्कृष्ट आणि चांगले उत्पन्न देणारे गहू आहे. याची मशागत करत असताना 2 फारी नांगरून त्यानंतर रोटावेटर आडवे उभे रोटावेटर फिरवून घेणे. त्यामुळे जमीन एकदम भुसभुशीत आणि एकदम म्हणजे मऊ जमीन होणार. त्यामुळे कसं होणार, पीक चांगला येऊ शकतो आणि पेरणीला एकदम सुलभ होऊ शकते. हे आपली मशागत करणे अत्यंत आवश्यक असते. याच्यामध्ये तणाचं नियंत्रणसुद्धा होऊन जात असते आणि काही अळ्यांचे कोश असले तर ते सुद्धा बाहेर पडून नष्ट होत असते. एकदम चांगल्या प्रकारे मशागत करणे आवश्यक आहे. त्यानंतर जमिनीला आपल्याला पाणी देण्याची खूप गरज असते. आपण पट पद्धतीने पाणी करू शकता. जमिनीला पट पद्धतीने पाणी केल्याचा एक फायदा असा की जमिनीत पाणी मुरवता जातो आणि पिकाला आवश्यक तेवढं पाणी उपलब्ध होऊन जातो. त्यानंतरच आपल्याला पेरणी करायची असते. पेरणी करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य आणि चांगलं बियाण्याचं सिलेक्शन. जसं सुरुची श्रीरामा सीड्सचं हे जे गहू आहे, एकदम उत्पन्नाला चांगलं आणि 120 ते 30 दिवसात येणारं पीक म्हणजे वाण आहे. याला भरघोस उत्पन्न येऊ शकते. तसेच याचा जो गहू आहे, याची लोंबी खूप छान असते आणि उत्पन्नाला चांगलं असते, खायला चवदार असते. याच्या गव्हाला मार्केटमध्ये डिमांडसुद्धा चांगली असते. तर पेरणी करत असताना पेरणी यंत्राच्या सहाय्याने करावी. पेरणीसोबत खतसुद्धा द्यायचे असते. युरिया, झिंक, पोटॅश या खतांचा वापर करावा. एकरी 30 किलो युरिया, 10 किलो पोटॅश आणि 2 किलो झिंक या प्रमाणात जरी दिलं तरी चालेल. त्यामुळे योग्य ते खत गव्हाला मिळू शकते आणि झिंक आणि युरिया यांचं कॉम्बिनेशन देणे खूप आवश्यक आहे. 5 किलो 3 किलो आणि 10 किलो प्रमाणे देणे आवश्यक आहे. गहू या पिकाला प्रत्येक 20 ते 18 ते 20 दिवसानंतर आपल्याला पाणी देणे आवश्यक असते. त्यामुळे गव्हाला योग्य तो ताणसुद्धा जात असतो आणि त्यामुळे भरपूर फुटवे तयार होत असते. पहिली फवारणी करत असताना लक्षात ठेवा, गव्हावर तांबेरा नावाचा रोग येत असतो. तसेच अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत असते. याचं नियंत्रणासाठी आपल्याला इमामॅक्टिन सारखे तसेच प्रोफेनोफॉस सारखे आपल्याला इमामॅक्टिन, बेंझोएट, प्रोफेनोफॉस, सायपरमेथ्रिन सारखे कीटकनाशक तसेच बुरशीनाशकाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. बुरशीनाशकामध्ये थायोफेनाइड, मिथाइल कार्बेंडाझिम, मॅन्कोझेब यांसारखे घटक वापरावे. तसेच ह्युमिक ॲसिडसुद्धा वापरू शकता. यामुळे मुळांची संख्या वाढते आणि गहू चांगला येतो. आणि पुन्हा 20 ते 21 दिवसानंतर पाण्याची पाळी सतत करायची. विशेष आणि थंडी गव्हासाठी खूप आवश्यक असते. थंडीमध्ये हे पीक खूप चांगल्या पद्धतीने येत असते. तर भरघोस उत्पन्न घ्या अशी अपेक्षा बाळगतो.